असे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहूया. सगळा लाईव्ह मध्ये आवाज. पहिला चेंडू सुशांत याचा अतिशय वेगवान चेंडू, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेतलं. तो संघनायक सुशांत अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. सातत्याने क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करणारे हे व्यक्तिमत्व यावेळेस आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळेस ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू, फलंदाजाला चेंडूने फसवलाय आणि विकेट किपरला देखील चकवा दिलाय. +4 असे एकूण 5 धावा या चेंडू मागे मिळतायत फलंदाजांना. या बोनस धावा या क्रिकेटच्या खेळामध्ये अतिशय महागड्या ठरतात ज्यावेळेस आपण फलंदाजीसाठी उतरतो. 5 धावानं श्रीगणेशा होतोय बालई वॉरियर्स संघाचा. दरम्यान सुशांत यांचा पुढचा चेंडू, यावेळेस उसळी देणारा चेंडू, 1 बाउन्स इशारा दिला जातोय फलंदाजाला. माफ करा, यावेळेस मोठा फटका हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक, मात्र झेल सुटला जातोय. अनावश्यक असा फटका, मनाची धडधडी वाढवणारा. कारण पहिला सामना पराभूत झाल्यानंतर वॉरियर्सला कुठेतरी वार करावे लागतील, प्रहार करावे लागतील. या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील तरच कुठेतरी आपल्या या प्रतियोगितेतलं स्थान पक्क राहील. एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि या ट्रॉफीसाठी खेळला जातोय बालई प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा थरार. एक जबरदस्त टोळा लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर
निलेश आणि अमित ही जोडी मैदानामध्ये असेल. चेतन यांचा पहिला चेंडू, यावेळेस चांगला चेंडू होता, फलंदाजाला फसवलाय. गावची खेळ जर असेल तर एकमेकांच्या स्ट्रॅटर्जी, फलंदाजी, गोलंदाजी, हावभाव प्रत्येकाला माहिती असतात आणि त्या दरम्यान हे डावपेच जाणूनच ही स्पर्धा ज्यावेळेस खेळली जाते त्यावेळेस आणखी मजा त्याची येते. यावेळेस मोठा फटका ओव्हर पिच आणि ओव्हर पिचला दिला भिडकावून सीमारेषे बाहेर. 6 धावा. करता 100 रुपयाचं बक्षीस सूरज यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे. अमित या फलंदाजाकरता प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस. मात्र यावेळेस निलेश आणि अमित ही जोडी मैदानावर आहे. एक शांत क्रिकेट आपण पाहतोय. पहिलं सत्र आहे आणि पहिल्या सत्रामध्ये या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. सर्वत्र गावोगावी लीग स्पर्धांचं आयोजन, जो ट्रेंड आलाय त्या ट्रेंड मध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा. यावेळेस बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, अपील होतं, परंतु एक चांगला चेंडू षटकारानंतर चांगलं कमबॅक म्हणेन मी की फ्रंट फुटवर असलेला फलंदाज बॅकफुटवर पुश केला जातोय आणि त्याचा एक दबाव फलंदाजांवर टाकला जातोय. डान्सिंग द ग्राउंड, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर येतोय फटका. हा एक जबरदस्त प्रहार, षटकार. हा दुसरा षटकार आहे आणि अमित साठी खास 100 रुपयाचं बक्षीस यावेळेस लागतंय सूरज म्हात्रे यांच्याकडून. पुढचा चेंडू यावेळेस ओव्हर पिच रडार मध्ये होता, मात्र बॅटचा फ्लो चेंडू येण्यापूर्वीच फिरला गेला होता आणि म्हणूनच बॅट आणि चेंडू मध्ये समय सूचकता ठरली नाही, टायमिंग झालं नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर, एकूण आपण धावसंख्या पाहतोय 26 धावा. परत एकदा फलंदाज स्टेप आउट झालाय, अपील केलं जात आहे. 2 षटकांचा खेळ मित्रांनो संपलाय. 13च्या सरासरीनं 26 धावा धाव फलकावर सदल्या जात आहेत. 13-26 म्हणजे एक चांगला स्टार्ट मी म्हणेन. अजूनही 2 षटकांचा खेळ असेल. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडेल तो पूर्वी आपण ऐकूया एक सुंदर असं गीत. प्रीमियर लीग 2021 आणि या स्पर्धेचा हा दिवस क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून घेतला जाणारा आनंद. पुढचा चेंडू आपण पाहतोय
यावेळेस कट केलाय चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. चेंडू गेला सीमा पार, चौकार. मिळाले आहे. दरम्यान पुढचा चेंडू कसा असेल, कारण आपण पाहतोय रणनीती साफ आहे. विकेट एकही पडलेली आहे आणि एक विकेट नंतर संघाची स्थिती 31 धावा धाव फलकावर लागल्या जात आहे. षटक चालू आहे तिसरं आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला जातोय. दरम्यान पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, टायमिंग चुकलंय. जेल खाली क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केला गेलाय. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होत आहे. तू मै आणि यावेळेस मात्र अपील केलं जात आहे आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन. नऊ चेंडूंचा खेळ आतापर्यंत बाकी असणार आहे या डावामध्ये, या सत्रातील. यावेळेस पॅडअप लाईनला केलेला चेंडू अपील केलं गेलाय, मात्र लेग बाईटच्या माध्यमातून एकच धाव जोडली जाईल. एका धाब्यानं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा धाव फलकावर सजल्या जात आहेत. यावेळेस चांगला चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाहीये. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा करता. शॉट चेंडू मात्र विकेट किपरला चकवलाय. चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. प्रयत्न केले जात आहेत, अपुरे प्रयत्न आणि 4 धावा बोनस स्वरूपात वाईट. एकूण 5 धावा मिळत आहेत. मात्र पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, मिस स्पीड होतोय, फ्लंबल झाला खेळाडू. चेंडू गेला सीमा पार. .46 अशी धावसंख्या
सद्यस्थितीमध्ये धावफलकावर लागली जाते. या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली 14, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या होती 26. तर हे षटक अतिशय महागडे. या षटकामध्ये तब्बल या गोलंदाजानं 20 धावा खर्च केल्यात. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 46. 2 बाद 46 अशी धावसंख्या असेल. अजूनही शेवटचं षटक असणार आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत, तर स्लॉग षटक म्हटलं तर स्लॉग षटकामध्ये अधिकाधिक धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातो. 46 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. चौथं षटक मार्गस्थ केले जाते. नवीन गोलंदाज मिथुन. यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडू पुश केलाय, ड्राईव्ह केलाय. एकच धाव मिळेल. 47 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. उलटा चेंडू, टायमिंग चुकलंय. हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक, मात्र झेल काय टिपला जाऊ शकला नाहीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातात आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांना एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 49 धावा धावफलकावर सजल्या जात आहेत. अतिशय शांत क्रिकेट आहे, परंतु ज्या वेळेस आपण क्वालिफायर राऊंड कडे वळणार आहोत त्यावेळेस मात्र बालई प्रीमियर लीग मध्ये जोश हा वाढला जाईल. पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू, पूल केलाय. पूल अँड सक्सेसफुल, पॉवरफुल षटकार. यावेळेस मोठा फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पळून काढल्या आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 57 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. एक चांगली धावसंख्या मी म्हणेन 4 षटकांच्या खेळामध्ये झाली आहे. मागील 2 षटकांमध्ये थोडस या सामन्याचं मोमेंटम जे आहे ते बदललं गेलंय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू, यावेळेस मोठा फटका, इनसाइड आउट, लंग ऑफच्या दिशेनं चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. विकेट काढण्यामध्ये मात्र अपयश. तिसरं षटक हितेश याचं, ज्यामध्ये 20 धावा खर्च झाल्या. तर चौथ्या षटकामध्ये देखील आपण पाहिल्या तर तब्बल 17 धावा मिथुन यानं खर्च केलेल्या आहेत. अशा एकूण 4 षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली तर 63-64 धावांचं एक मोठं लक्ष असेल. म्हणजे ज्या कठीण परिस्थितीमध्ये बालई वारियर संघ चालत होता, तर निश्चितपणे बालई वारियर संघाला हा सामना अतिशय महत्वाचा होता. त्या महत्वाच्या सामन्यामध्ये एक चांगली धावसंख्या बालई वारियर संघानं निर्माण केलेली आहे, काढलेली आहे.
कसा असेल धावतं गणित, कसं असेल या सामन्याचं विवरण जाणून घेण्यासाठी आवाजामध्ये बदल करतोय. आवाज असेल कल्पेश खाडे यांचा. धन्यवाद आतिश पाटील सर. प्रमुखतः मी आभार व्यक्त करेल बाले प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून मला इथे बोलवण्यात आलं. सुशांत तांडेल आणि त्यांचा मित्र परिवार. अतिशय चांगली संकल्पना बाले प्रीमियर लीग. प्रत्येक गावामध्ये नक्कीच अशा प्रकारे लीग आपल्याला दिसत असतात. त्याच प्रकारे बालई प्रीमियर लीग नक्कीच आपल्या भेटीला आली आहे. 2021 अतिशय चांगला आयोजन, अतिशय चांगली सुरुवात या मॅचेसची होताना दिसते. भव्य दिव्य चषक असे आपल्या समोर दिसतात. अतिशय सुरेख असा चषक नक्कीच पाहायचा. या चषकाचा मानकरी कोण ठरतोय? 4 संघाने इथे प्रामुख्याने भाग घेतलाय. त्यामध्ये बालई वॉरियर्स, बालई इंडियन्स आणि अन्वी चॅलेंजर्स असे 4 संघ नक्कीच सहभागी झालेत. पाहायचं आहे या चषकाचा मानकरी बालई प्रीमियर लीग पहिलं वहिलं सत्र असणार आहे. त्यामध्ये पहिल्या चषकाचा मानकरी कोण ठरतोय हे नक्कीच आपल्याला येणारा काळ ठरवेल. आता पहिल्या इनिंगचा जो खेळ झाला त्यामध्ये अतिशय चांगला खेळ केला. 63 धावा उभारल्या. 64 धावांचं आव्हान ठेवलाय तो. बालई वॉरियर्सने अतिशय चांगला खेळ केला. 63 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय बालई इंडियन्स संघासमोर. अतिशय सुरेख अशी फलंदाजी आम्ही त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. त्याने वैयक्तिक 33 धावा, त्यामध्ये 4 षटकार आणि 2 खणखणीत चौकार देखील आपल्या फलंदाजीत खेळत असताना मारले होते आणि 63 धावा आपल्या संघासाठी केले. 64 धावांचं आव्हान असताना आता पाहायचंय बालई इंडियन्स संघाची सलामीची जोडी सुशांत. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये ज्याने 17 चेंडूमध्ये तब्बल 57 धावा म्हणजे पहिली BPL बाले प्रीमियर लीगची पहिली हाफ सेंचुरी ज्यांच्या नावावरती झाले तो सुशांत तांडेल. चेंडूची पूर्तता करायची मैदानावरती. नक्कीच चेंडू इथेच मला वाटते सिलेक्ट करून गेलेले आहेत फलंदाज. सलामीची जोडी सुशांत आणि राजेश. अतिशय सुरेख असा खेळ पहिल्या सामन्यामध्ये सुशांत यांच्या बॅटमधून झाला होता. राजेश याने थोडंसं निराश केलं होतं. नक्कीच एक जीवदान मिळाल्यानंतर नक्कीच यानंतर होणारा सामना जो पहिला सामना झाला होता त्यामध्ये पराजित झालेला संघ आणि त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या दुसऱ्या सामन्यातील विजयी संघ. पहिल्या सामन्यामधील पराजित संघ तसेच विरुद्ध असणारा संघ दुसऱ्या सामन्यामधील विजयी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. अन्वी चॅलेंजर्स वर्सेस बालई ब्लास्टर्स असा सामना रंगणार. याच्यानंतरचा नाणेफेक होताना दिसते. दोन्ही संघाचे संघनायक यायचं, नाणेफेक करून घ्यायची. चेंडूची तपासणी होताना दिसते. अतिशय चांगले 2 खेळाडू, गुणवान खेळाडू बालई संघाचे सुशांत आणि राजेश अशी सलामीची जोडी केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुशांत याने सुरेख असा खेळ केला होता. 17 चेंडूमध्ये तब्बल 57 धावांची खेळी साकारली होती. या सामन्यामध्ये देखील तसंच काहीतरी करायला लागेल कारण की टार्गेट आव्हान सुद्धा तितकंच मोठं आहे. कारण की 4 षटकामध्ये तब्बल 64 धावा बनवायचे. 16च्या सरासरीने प्रति षटकामागे खेळावं लागेल. राजेश आणि सुशांत हे जर काही शेवटच्या षटकापर्यंत दोघांपैकी एक जरी खेळाडू राहिला तर नक्कीच या धावा पूर्ण करू शकतो. कारण की त्यांची फलंदाजी अतिशय सुरेख आहे, पाहण्यासारखी असते. बघायचं या सामन्यामध्ये संघाला गरज असताना कशा प्रकारे फलंदाजी होतोय. दुसऱ्या सत्राला लवकरच सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण तर चांगलं सजवलंय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आले तो म्हणजे करण. एक उंच खोरा गोलंदाज 10-12 पावलांचा रनअप. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय. पॉवर प्लेचा हा षटक असणार आहे. बघाई साहेब 64 धावा वाचवत असताना पहिला षटक घेऊन आले गोलंदाज करण. कशा प्रकारे गोलंदाजी करेल तर समोर असलेला फलंदाज स्ट्राईक वरती असणार आहे तो राजेश आणि नॉन स्ट्राईक वरती असणार आहे सुशांत. गेम ऑन. पहिला चेंडू करण यांचा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु लेग स्टिकच्या थोडा बाहेर. पंच प्रफुल्ल मोरे माझ्यापर्यंत इशारा करतात की हा अवांतर चेंडू असणार आहे. अवांतर स्वरूपात एक संघाचं धाव खातं उघडतो एका धावेने. संघ पोचला 1च्या घरात. पहिल्या चेंडूवरती अवांतर स्वरूपात एक धाव मिळाली. कृपया यानंतर होणारा सामना अन्वी चॅलेंजर्स विरुद्ध बालई ब्लास्टर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. अन्वी चॅलेंजर्स विरुद्ध बालई ब्लास्टर्स यानंतर होणारा सामना. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. करण अतिशय सुरेख अशी हाईट, ज्याप्रमाणे गोलंदाजाला हाईट उपलब्ध
पाहिजे ही हाईट त्याच्याकडे आहे नक्कीच. सुरेख असा चेंडू टाकला होता परंतु विकेट किपरने थोडीशी चुकी केली आहे. पंचांचा इशारा येईल. बॅटकट का 22च्या स्वरूपात ह्या 4 धावा मिळतील. पहिल्याच चौका येतोय बाले संघासाठी. सर्व अवांतर स्वरूपात असणार आहेत. त्यामध्ये 22चा एक चौकार आणि 3 वाईटच्या स्वरूपात अशा एकूण 7 धावा झाल्या. सुशांत तांडेल पहिला चेंडू खेळण्यासाठी. सुरेख असा फटका एक साईडच्या दिशेने पाहायचा आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. चेंडू चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. वामदेव बाबा पतंजली षटकार. ज्या फॉर्म मध्ये पहिल्या इनिंग मध्ये खेळला होता, पहिल्या मॅच मध्ये सुशांत खेळला होता, 57 धावांची खेळी केली होती, तोच फॉर्म कंटिन्यू ठेवताना दिसते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती देखील जोरदार फटका मारायचा तर होता परंतु गोलंदाजाने नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी केली. हा चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख सुरुवात तर झाली. बाले इंडियन संघाची 7 धावा अवांतर स्वरूपात आल्यानंतर एक चौकार एक षटकार असे एकूण 17 धावा पहिल्या षटकामध्ये येत आहेत. म्हणजे जी सरासरी गाठायची होती, 16ची सरासरी गाठायची होती प्रति षटका मागे, त्यामधील 17 धावा तर पहिल्या षटकात चालू असतानाच येत आहेत. अतिशय चांगली सुरुवात तर झाली. बघायचं आहे करण कशा प्रकारे कमबॅक करतोय. षटकातील पुढचा चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू, जोरदार प्रहार आणि कॉमेंट्री बॅट बॉक्सला मानवंदना देणारा हा खणखणीत षटकार. वीस धावा तर झाल्या. अजूनही या षटकातील काही चेंडू टाकायचे बाकी असणार आहेत. पाहायचं आहे पुन्हा एकदा फुल टॉस. या वेळेला चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार. धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख अशी सुरुवात सुशांतची काय फलंदाजी पाहायला मिळाली आहे. 2 चौकार 2 षटकार, तब्बल पहिल्या षटकामध्ये 27 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज करण याने. पहिल्या 7 धावा अवंतर आल्यानंतर काय फटकेबाजी केली आहे सुशांतने. 27 धावा तर झालेत. पहिला षटक संपला. आता बघायचं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आले गोलंदाज अमित. फलंदाजी तर सुरेख केली होती. पाहायचं गोलंदाजी कशा प्रकारे करतोय राजेश. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. आतापर्यंत खाता जरी उघडला नसला तरी चांगली सुरुवात तर करून दिली आहे दोन्ही खेळाडूंनी. कारण की 22च्या स्वरूपात जी धाव आली होती त्यानंतर नॉन स्ट्राईकला गेला होता. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असणार आहे राजेश. सुरेख असा चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलाय. बघायचा या चेंडूवरती
किती धावा मिळत आहेत एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण की राजेश यांना देखील माहिती आहे सुशांत अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगले फटके त्याच्या बॅटमधून येतात. एक धाव काढून सुशांत याला स्ट्राईक वरती आणलाय. आता पाहायचं आहे सुशांत तांडेल कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगले मोठे फटके पाहायला मिळाले, 2 चौकार 2 षटकार, 20 धाव्यांवरती खेळतोय. तर पाहायचं या षटकामध्ये कशा प्रकारे खेळ करतोय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार अमित. फुल टॉस, पुन्हा एकदा सुरेख असा फटका, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसणारे चांगली फेकी देखील होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण की सुरेख असा क्षेत्ररक्षण चांगली फेकी, त्याच्यात मोबदल्यात एकच धाव मिळते, ती म्हणजे सुशांतला बाले इंडियन्स संघाला संघ पोहोचतोय 29च्या घरात. नक्कीच फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता असं वाटत होता, चौकार षटकार येईल, परंतु बॅटच्या नीट पट्ट्यात आला नाहीये आणि एकच धाव मिळाले. पुन्हा एकदा अमित, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंच प्रफुल्ल मोरे पुन्हा एकदा 2 हात लांब करतायत. एक खराब चेंडू असणार आहे. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी करत असताना मात्र एक स्वेर चेंडू टाकतोय, तो म्हणजे गोलंदाज अमित. आतापर्यंत अतिशय चांगली प्रभावी गोलंदाजी त्याच्या मार्फत झाली, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा आल्यानंतर या 2 चेंडूवरती फक्त 2 विनंती येते की त्यांचे जे काही खेळाडू असतील 11-12 त्याने सर्वांनी पॅव्हलियन कक्षामध्ये यायचंय. तुमची गुड्डू वाट बघतायत. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतो. नक्कीच फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील होते पाहायचा, परंतु नक्कीच रनिंग राजेश आणि सुशांत यांची देखील अतिशय चांगली रनिंग होती. जिथे 1 रन मिळायला पाहिजे होती तिकडे 2 रन्स, 2 धावा मिळत आहेत आणि 2 धाव्याने धावफळ खालतोय. संघाची धावसंख्या होते 32. बिनबाद 32 अशी चांगली सुरुवात. 64 धावांचा पाठलाग करत असताना अर्धा टप्पा तर पार केला, अजूनही अर्धा टप्पा पार करावा लागेल, तो म्हणजे बाले इंडियन्स संघाला आतापर्यंत कोणताही गडी गमावला नाहीये. 32 धावांची भागीदारी आतापर्यंत पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस, त्याचा पुरेपूर फायदा उचलता पुन्हा एकदा आला नाहीये. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत तिसरा लगातार फुलटॉस टाकला होता गोलंदाज अमित याने, परंतु कुठलाच आतापर्यंत मोठा फटका या दोन्ही फलंदाजांना मारता आला नाहीये, कारण की त्यांना माहिती आहे पहिल्या षटकामध्ये ज्या धावा पाहिजे त्या आल्यात. कुठल्याही प्रकारची घाई करताना दोन्ही फलंदाज दिसत नाहीयेत, सिंगल डबल्स वरती भर देत आहेत. पुन्हा सुशांत स्ट्राईक वरती गेल्या, पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल. एकदा सुरेख असा फटका, या वेळेला क्षेत्ररक्षण असणार आहे, परंतु पाहायचं आहे थोडस फंबल होते. क्षेत्ररक्षक आउटफील्ड थोडीशी खराब, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागते सुशांतला. एका धावेने धावफळ खालतोय. संघाची धावसंख्या होते बिनबाद 34. अतिशय चांगला कमबॅक या षटकामध्ये अमित. अतिशय चांगली गोलंदाजी, फलंदाजी तर चांगली केलीच. 33 धावा आपल्या संघासाठी बॅटच्या माध्यमातून काढल्या, परंतु गोलंदाजी करत असताना देखील आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी केल्या. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे. या षटकातील पुढचा चेंडू अमित यांचा राजेशसाठी. यावेळेला वरपी चेंडू आणि लॉंग ऑफच्या वरून षटकार. होते बाला इंडियन्स संघाची धावसंख्या होते 40. बिनबाद 40. उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 24 धावांची गरज. अतिशय सुरेख असा खेळ बाला इंडियन्स संघाकडून होताना दिसते. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज काय फटकेबाजी करतायत. आम्ही त्याने खरं तर अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. 5 चेंडूमध्ये केवळ 7च धावा दिल्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवरती एक खणखणीत असा लांब लचक षटकार खेचला आणि जो षटक असं वाटत होता की कुठेतरी कमबॅक करतोय पालई वॉरियर्स संघ, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार पूर्णपणे या सामन्यातील हवा काढतोय. 40 धावा तर आतापर्यंत झाल्या. 2 षटकाचा खेळ झालाय. उर्वरित 12 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. सामना कुठे गेलेला नाहीये, कारण की अजूनही 12 चेंडू आणि 24 धावा
म्हणजे प्रत्येक बॉलरला 12 धावा वाचवाव्या लागतील. बघायचं आहे 12 चेंडूमध्ये 24 धावेची गरज असताना सुशांत आणि राजेश कशा प्रकारे फलंदाजी करतायत. तर नवीन आलेला गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय मनीष. नक्कीच क्षेत्ररक्षकाची पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा तयार झालाय सुशांत. यावेळेला सुरेख असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा खणखणीत षटकार. सुरेख अशी फलंदाजी सुशांत यांच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्या संघासाठी 30 धावांचं योगदान, त्यामध्ये 3 खणखणीत षटकार तर आलेत. बघायचं आहे पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा होता, परंतु या वेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर असणार आहे बिनबाद 46. उर्वरित 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. सुशांत तांडेल काय फलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये हाफ सेंचुरी 57 धावा, या सामन्यामध्ये नाबाद 30 धावा आतापर्यंत स्ट्राईक वरती आहे. अतिशय सुरेख असा खेळ आपल्या संघासाठी बाले इंडियन्ससाठी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू फुल टॉस. यावेळेला नक्कीच बॅटची एज घेतली आहे, परंतु झेल घेणार कोण. स्वतः गोलंदाज झेल घेतोय. पहिला आदरा बसतोय 46 या धावसंख्येवरती. हितेश स्ट्राईक वरती असणार आहे. राजेश तर नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज हितेश. बघायचा अतिशय चांगला कमबॅक तर केला या गोलंदाजाने, कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती सुशांत जो चांगला फॉर्म मध्ये खेळत होता त्याची विकेट. तो बघायचा आहे राजेश कशा प्रकारे खेळ करतोय. त्यावेळेला फुलटॉस चेंडू असणार आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. एक धाव तर झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी थोडीशी चांगली असती तर नक्कीच एक धाव वाचवता आली असती, परंतु या 2 धावा मिळत आहेत राजेशला आणि संघाला संघ पोहोचतो 48च्या घरात. समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. सुशांत तांडेल जो पहिला गडी आउट झाला होता, आपल्या संघासाठी चांगले योगदान केलं. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 3 षटकाराच्या साहाय्याने वैयक्तिक 28 धावसंख्येवरती बाद झाला. त्याच्या जोडीला आलेला फलंदाज राजेश हा अजूनही स्ट्राईक वरती असणार आहे. 8 चेंडू मध्ये 16 धावेची गरज असताना पाहायचा कसा खेळ होतोय. पुन्हा एकदा स्टिकच्या बाहेर, पंचांचे दोन्ही हात लांब. पुन्हा एकदा स्वेअर चेंडू होते. एका धावेने धावफलक खालतोय. संघाची धावसंख्या होते 49. एक गडी पास झाले आतापर्यंत. 49 धावा झाल्यात. अजूनही 15 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू टाकायचे अजूनही बाकी असणार आहेत. या षटकातील 2 चेंडू आणि उर्वरित 1 षटक असा एकूण 8 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका लेग साईडच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यामधून 1 बाउल सीमारेषा पार दंडन करत चौकार. सुरेख असा खेळ राजेश यांच्या बॅट मधून अतिशय शांत वाटत होता, परंतु 2 षटक झाल्यानंतर पवित्रा पूर्णपणे आपल्या खांद्यावरती घेतला आणि काय फटकेबाजी केली. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. तर यावेळेला नक्कीच शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती डोक्याचा वापर करतोय. नक्कीच त्याला माहिती आहे 1 धाव घेऊन स्ट्राईक जर काय आपल्याकडे ठेवली तर शेवटचे 6 चेंडू मला खेळायला मिळतील आणि उर्वरितच्या धावा पाहिजे जिंकण्यासाठी 10. त्या नक्कीच या 6 चेंडू जर काय मी खेळलो तर नक्कीच 10 धावा मी काढू शकतो. हा
आत्मविश्वास स्वतःवरती दाखवलाय. पाहायचंय 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना नवीन गोलंदाज कोण येतोय तिथपर्यंत ऐकूया सुमधुर गीत डीजे सचिन यांच्या माध्यमातून. सचिन पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना या 10 धावा वाचवण्यासाठी कर्णधाराने विश्वास ठेवलाय तो म्हणजे निलेश यांच्यावरती. पाहायचंय 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना फलंदाजी कशा प्रकारे होतोय, गोलंदाजी कशा प्रकारे होतोय. सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. 6 चेंडू आणि 10 धावा. नक्कीच पूर्णपणे या सामन्याची रंगतता वाढताना दिसते. पूर्णपणे सामना गरम होताना दिसतोय. 6 चेंडू 10 धावांची गरज. पहिला चेंडू सुरेख असा नक्की जोरदार फटका मारायचा होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये निसर संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या स्थिर 54. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना थोडंसं क्षेत्ररक्षण हलवताना दिसतोय. गोलंदाज निलेश अतिशय सुरेख अशा टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू तर चांगला टाकलाय. पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंच दोन्ही हात लांब करतायत. माझ्यापर्यंत इशारा पोहोचवतात की हा चेंडू खराब बसणार आहे. एक अवांतर धाव मिळते. एका धावेने धावफळे खालतोय. संघाची धावसंख्या होते 1 बाद 55. अजूनही 5 चेंडू 9 धावांची गरज. कृपया लेग साईडला जे माझे मित्र असतील व्हॉलेंटियर असतील त्यांनी थोडीशी बाउंड्रीच्या पासून लांब राहायचंय. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. 5 चेंडू 9 धावांची गरज असताना या वेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेर अवांतर चेंडू टाकतोय. अतिशय चांगली गोलंदाजी पहिला चेंडू वरती गेली होती. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती टाकला होता परंतु त्यानंतर 2 अवांतर चेंडू टाकलेत. सामना पूर्णपणे आता बघायचंय खुला तर झालाय. 5 चेंडू 8 धावा. शॉर्ट पिच मध्येचा चेंडू. या वेळेला राजेश यांच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार.